एखाद्या घरामध्ये ज्या वेळेला पाल येते आणि त्यावेळी ही पाल एक प्रकारे त्या घराला आध्यात्मिक संकेत देत असते आणि ती येणारी पाल एकाच जागेवर थांबते बघा. उदाहरणार्थ किचन अशा जागेवरतीच ती थांबते आणि त्यावेळी त्या घरातल्या स्त्रिया त्या पालीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु ही नक्की पाल कोण आहे, आध्यात्मिक संकेत काय देते, याचं जे उत्तर आहे प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी नारद मुनीला सांगितलेल्या एका कथेमधून मिळते बघा. आणि तीच कथा आज आपण ऐकणार आहोत. मित्रांनो, कर्म जर केलं तर ते फेडावंच लागतं आणि प्रत्येक पती पत्नीनं जीवन जगावं कसं याचं उत्तर या कथेतून मिळणार आहे आपल्याला. पृथ्वी तलावरती भ्रमण करत होते आणि भ्रमण करता करता त्यांनी एका जागेवरती पाहिलं की एक स्त्री आपल्या पतीचं मन वश करण्यासाठी जादू टोण्याचा उपाय करत होती, वशीकरण. नारद मुनी पुढे गेले. पुढच्या भागामध्ये पाहिलं तर एका ठिकाणी एक पती की त्यानं आपल्या पत्नीला दासी बनवले. तो आपल्या पत्नीला तो त्रास देत आहे, सगळी कामं करून घेते. आता हे सगळं दोन्ही दृश्य पाहिल्यानंतर नारद मुनीला प्रश्न पडला की ही जी लोक पाप करतायत, पती पत्नी असं वाईट कर्म करतात, मग त्यांना फळ कोणचं भोगावं लागेल अशा लोकांना. आणि याचं उत्तर जर मिळायचं असेल तर भगवान श्रीकृष्णांच्याकडे जायला लागेल हे नारद मुनीने ठरवलं. नारद मुनी भगवान श्रीकृष्णांच्याकडे गेले की देवा, या पृथ्वी तलावरती मी फिरलो आणि पत्नी त्या ठिकाणी आपल्या पतीचं मन वश करत आहे, मग तिला शासन काय बरं मिळेल. आता भगवंताने ऐकल्यानंतर भगवंत सांगू लागले की नारदा, जो कर्म करतो त्याला फळ भोगावंच लागतं. परंतु या पृथ्वी तलावरती प्रत्येक जीव जन्माला येतो, प्रत्येक जीव किड्यामुंगीपासून माणसापर्यंत त्याचं येण्याचं कारण हे निश्चित असतं. आणि त्या कारणामध्ये म्हणजे कर्मामध्ये जर अडथळा आणला मध्ये आधी तर ते एवढं मोठं पाप असतं, शेकडो वर्ष नरकात राहिलं ना तरी पाप भेटत नाही. नारदा, मी तुला एक सुंदर अशी कथा सांगतो या वशीकरणाची, तू फक्त ध्यान देऊन ऐक. प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी नारद मुनीला ही सुंदर अशी कथा सांगू लागली की पाटलीपूर नावाचं एक नगर होतं आणि या नगरामध्ये सत्यवान नावाचा एक वैश्य म्हणजे व्यापारी त्या ठिकाणी राहत होता. आणि त्या व्यापाऱ्याची पत्नी मालिनी होती. अतिशय सुंदर रूपवान ती मालिनी होती. दोघांचा संसार अतिशय उत्तमरित्या चालला होता. परंतु हा सत्यवान दिवसभर व्यापार करायचा, कारण त्याचं फार मोठं दुकान होतं आणि त्या दुकानातून व्यापार करून झाल्यानंतर संध्याकाळी हा घरी यायचा सत्यवान. परंतु सत्यवानचा एक नियम होता की घरी आल्यानंतर पहिली भेट आपल्या आईशी घ्यावी. तिची दिवसभराची तो खुशाली विचारायचा, कशी काय तब्येत बरी आहे का, आणि आपल्या आईचं तो पाय दाबायचा आल्यानंतर, आणि मगच नंतर तो जेवण वगैरे करायचा आणि तो झोपी जायचा. परंतु ही पत्नी जी मालिनी तिला हे सगळं पाहून दुःख वाटायचं की माझा पती मला अजिबातच विचारत नाही, तो प्रत्येक सल्ला आईचाच घेतोय. त्यामुळे ह्या मालिनीला फार दुःख वाटायचं आणि ती मनामध्ये विचार करायची की माझ्या पतीचं मन मला वश करायचे आणि याच्यावरती मला जर काय उपाय मिळाला तर बरं होईल. दिवसामागून दिवस चालले होते आणि एके दिवशी या मालिनीनं आपल्या मैत्रिणीला विचारलं की अगं, माझा पती माझा अजिबात ऐकत नाही आणि तो आईच ऐक, माझ्या पतीचं मला मन वश करायचे, याच्याबाबत मला काय उपाय मिळेल का. आणि त्या मालिनीच्या मैत्रिणीने सांगितलं, अगं, आपल्या गावाच्या बाहेर एक साध्वी आली, त्या ठिकाणी घोर तपश्चर्या करते आणि या साध्वीनं अनेक महिलांना त्या ठिकाणी उपाय दिलाय पतीच्या मनाचं वशीकरण करण्याचा. आता या मालिनीला फार मोठा आनंद झाला. म्हणले आता दिवस उगावते कधी आणि मी जाते कधी तिथं. दुसऱ्या दिवशी मालिनी आपली फटाफट घरातली कामं ओळखली, स्वयंपाक, कपडे, काय सगळं काय असेल ती. आणि ही मालिनी या साध्वीकडे गेली. साध्वी डोळे तपश्चर्या करत होती. मालिनीला विचारलं, तू का आलेस, तुझं काय काम आहे बाय. मालिनी त्या सांगू लागली की माझा पती माझा ऐकत नाही, आईच ऐकतोय, म्हणजे सासूचं, आणि त्याचं मनाचं वशीकरण मला करायचंय. असा मला काहीतरी मंत्र द्या की त्याच्यामुळं माझ्या पतीच्या मनाचं वशीकरण होईल. साध्वी त्या ठिकाणी म्हणाली की तुझ्या पतीच्या मनाचं वशीकरण करता येईल, परंतु त्या कर्माचं फळ तुला मात्र भोगावं लागेल. एखाद्या व्यक्तीचं मन त्याला बांधणं हे सगळ्यात मोठं पाप आहे, सगळ्यात. कारण प्रत्येक जीव ज्या वेळेला जन्माला येतो या पृथ्वीवरती, प्रत्येक जीव त्या जीवाचं काम हे निश्चित आधीच केलेलं असतं आणि त्या कामामध्ये जर अडथळा आपण आणला तर त्याचं पाप फार मोठं असतं की शेकडो वर्ष त्या ठिकाणी नरकात जाऊन सुद्धा संपत नाही, एवढं पाप आहे. हे सगळं जर तुला घ्यायचं असेल, हे कर्म भोगायची तयारी असेल, तर मी तुला तुझ्या पतीच्या मनाचा वशीकरणाचा उपाय देते. आता ही मालिनी त्या ठिकाणी निश्चयच करून आलती की माझ्या पतीचं मनवश करायचे. साध्वीला सांगितलं, मी सगळं भोगाय तयार आहे, मला उपाय फक्त सांगा. ती साध्वी
आपल्या झोपडीमध्ये गेली आणि तिने एक धागा मंत्रून त्या ठिकाणी आणला आणि सांगितलं की हा धागा पतीच्या हातात बांधायचा आणि जो मंत्र देते तो 3 दिवस रात्रीच्या मंत्राचा जप करायचा, 4थ्या दिवशी तुला फरक पडेल बघ. मालिनीनं त्या ठिकाणी गगनात मावेण्यास आनंद झाला आणि ही मालिनी तो धागा मंत्रालयाला घेऊन आपल्या घरी गेली. संध्याकाळी तिचा पती सत्यपाल आपल्या आईचे पाय दाबत होता. नंतर सगळी आईची सेवा झाल्यानंतर सत्यपाल आणि त्याची पत्नी जेवण वगैरे केले आणि दोघे पती पत्नी झोपी गेले. मालिनीला काय झोप येत नव्हते कारण तिला धागा बांधायचा होता. मालिनीनं तो रात्रीचा तो धागा आपल्या पतीच्या हातामध्ये बांधला आणि जो मंत्र दिलाय साध्वीनं तो मंत्र जप चालू करायला केलं बघा. 3 दिवस त्या मालिनीनं त्या मंत्राचा जप केला आणि 4थ्या दिवशी त्या सत्यवानाचं मन वश झालं बघा. व्यापार करून आला हा व्यापारी, तो त्याच्या आईकडे गेला नाही हो. पत्नीला आवाज दिला की हे मालिनी मला तू चहा कर. आणि या मालिनीला गगनात मावेण्याचा आनंद झाला. सगळं काम तो आपल्या पत्नीला विचारून करू लागला. किती पैसा आहे आपल्याकडं सगळं आपल्या पत्नीला सांगू लागला. आणि या मालिनीला आनंद व्हायचा की माझ्या पतीचं मन मी वश केले. तो सकाळचा जातानाही त्या ठिकाणी आईला विचारत नव्हता, तो आपल्या बायकोला विचारायचा आणि मगच तो व्यापारासाठी निघायचा. असे दिवसामागून दिवस निघून गेले. काही दिवस गेल्यानंतर हा सत्यवान बघा आजारी पडला, भयंकर आजारी पडला. ती मालिनी सेवा करत होती, काही फरक पडत नव्हता. अनेक उपचार केले परंतु सत्यवानला काही फरक पडत नव्हता. मृत्यूच्या दारात येऊन पोचला. आणि शेवटी ही मालिनी तिने विचार केला की आता ही साध्वी आपल्याला उपाय सांगेल. साध्वीकडे धावत धावत ती जंगलाकडे गेली. साध्वीनं ओळखलं की ही कशासाठी आली. आणि साध्वी त्या ठिकाणी मालिनीला बोलू लागली की तुला मी आधीच सांगितलं होतं कर्माचं फळ हे तुला भोगावंच लागेल. आता पतीचं जी मन आहे वशीकरण झालं पण त्याच्या ज्या यातना आहेत त्या तुला भोगाव्या लागतील. बघा आता तयारी आहे का तुझी भोगायची? मी औषध देते. पती आजारातून मुक्त होईल परंतु पतीचा आजार तुला घ्यावा लागेल. आता या मालिनीचं सुद्धा प्रेम होतं आपल्या पतीवरती. म्हणली मी घ्यायला तयार आहे, मृत्यू आला तरी हरकत नाही. ठीक आहे. साध्वीनं त्या ठिकाणी औषध दिलं. म्हणली जाऊन पाज लगेच बरा होईल. ही मालिनी पळत पळत गेली बघा ते औषध घेऊन. दुधामधून आपल्या पतीला पाजलं. काही वेळातच तो पती त्या ठिकाणी उठून बसला की जसं काय झालंच नव्हतं बघा. असा पती हा सत्यवान. आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून तो व्यापार करू लागला. परंतु काही दिवसानंतर परत हा जो आजार आहे तो मालिनीकडे आला बघा. भयंकर ती मालिनी त्या ठिकाणी आजार पडली आणि 2-3 दिवसात बघा कुठलाही उपचार झाला नाही, तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्या आत्म्याला नेण्यासाठी यमदूत आले बघा. खेचून नेलं त्या आत्म्याला आणि नरकाच्या दारात उभं केल्यानंतर पाप पुण्याचा बघा हिशोब झाला. तिथं यमराजाने विचारलं की हे मालिनी तू तुझ्या पतीचं जे मन वशीकरण केलं तंत्रमंत्रानं ते एवढं मोठं पाप आहे की शेकडो वर्ष तुला आता या नरकाच्या यातना भोगायला लागतील, तुला मान्य आहे? मालिनी त्या ठिकाणी सांगितलं हो मी पाप केले, मला मान्य आहे. आणि तांब्याची अशी कढई, उकळतं तेल आणि उकळत्या तेलाच्या कढईमध्ये या मालिनीच्या आत्म्यानं टाकलं बघा. शेकडो वर्ष आत्मा नरकाच्या यातना भोगत होता. शेकडो वर्षाचा काळ निघून गेला आणि नंतर पालीच्या बघा जन्म झाला या मालिनीचा. पाल म्हणून ज्या घरामध्ये तिनं हे कार्य केलं कर्म केलं त्याच घरामध्ये बघा परत त्या ठिकाणी पाल म्हणून जन्म झाला. भगवंतानं सांगितलं की पाल कशा प्रकारे घरात येते, आध्यात्मिक संकेत काय. आपण कर्म करतो ते रिटर्न येतो बघा. 1 पट केली असेल तर 10 पट रिटर्न परत माघार येते. त्या आत्म्याला ते भोगावंच लागतं. म्हणजे आपल्याला मिळाले ते आपल्या नशिबानं आपल्याला मिळाले सुख म्हणायचं आणि त्याच पद्धतीनं आपण उत्तम प्रकारे जीवन जगायचं भगवंताच्या नामस्मरणात आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे आम्हाला कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.